श्रीमंतापेक्षा गरिबांशी मैत्री करा, कारण गरीब मेल्यानंतर खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट स्मशानात येतो। लक्ष्मीची चोरी होऊ शकते, परंतु सरस्वतीची नाही, म्हणून श्रीमंत होण्याआधी सुरक्षित बना। आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य। नशीबवान आहेत ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आईवडिलांचा हात असतो। जोडीदार गरीब असला तरी चालेल, पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा, कारण गरिबी हटवता येते, पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणे खूप अवघड होऊन जातं। माणसाने या 4 गोष्टींची कधीही लाज बाळगू नये: जुने कपडे, गरीब मित्र, साधं राहणीमान आणि जुन्या विचारांचे आईवडील। दुसऱ्यांच्या कुटुंबाबद्दल चहाड्या करायला फक्त त्यांनाच वेळ असतो ज्यांना स्वतःच्या कुटुंबात काडी इतकी पण किंमत नसते। आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यावर जास्त विश्वास ठेवा। नाती जेवढी खोलवर जुळताना तेवढीच ती खोलवर जखमा सुद्धा देत असतात। काही नाती अशी असतात की ती 2 जन्म सोबत राहून सुद्धा कुठेतरी अपूर्ण असतात। सगळं मिळतं परत, पण वेळ आणि माणूस पुन्हा नाही मिळत। लोक तुमची प्रतिमा नष्ट करू शकतात, तुमचं व्यक्तिमत्व खराब करू शकतात, तुमच्याबद्दल अफवा निर्माण करू शकतात, पण तुमचं चांगलं काम हे कधीच हिरावून घेऊ शकत नाही, कारण ते तुमचं कसं वर्णन करतात हे महत्त्वाचं नसतं। जे तुम्हाला चांगले ओळखतात त्यांच्याकडून तुमचं नेहमीच कौतुक होईल। चांगलं मन आणि चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात। चांगल्या मनाने काही नाती जुळतात, तर चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात। नाही मिळालं हवं तसं तर वाईट वाटून घ्यायचं नसतं, आपल्यासाठी नव्हतं असं म्हणून सोडून द्यायचं असतं। तुम्ही गरज आहात की गरजेचे ते तपासून घ्या, फार फरक पडतो। आयुष्यात एकदा तरी एकट्या पदाची जाणीव होणं हे खूप गरजेचं असतं। त्या व्याकुळ अवस्थेत आपली आपल्याशी ओळख होत असते। आपल्या मुलाला वाईट व्यसन लागलं असेल तर त्याच्यावर उपचार करा, पण लग्न झाल्यावर सुधारेल हा गैरसमज मनातून काढून टाका, कारण दुसऱ्याची मुलगी म्हणजे तुमची बिघडलेली अवलाद दुरुस्त करण्याची मशीन नसते। आपलेही आपले राहत नाही विषय पैशाचा आल्यावर। नातं तेव्हाच टिकतं जेव्हा ते तुटू नये म्हणून दोन्ही बाजूने काळजी घेतली जाते। सुंदर दिसण्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण असतं स्त्रियाचं आत्मनिर्भर असणं। जीवन हे मोजकच असतं, ते हसत हसत जगायचं असतं। जुळलेलं नातं कधी तोडायचं नसतं। आनंद दुःखाने भरलेले हे आयुष्य असते। कुठे काही हरवतं तर कुठे काही सापडतं, त्यातूनच हरवलेलं शोधायचं असतं आणि सापडलेलं ते नातं प्रेमाने जपायचं असतं।